शिवसेना, युबीटी आणि मनसेच्या उमेदवारांसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त प्रचार सभा शिवाजी पार्कमध्ये होणार आहे। शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे। तब्बल 20 वर्षांनंतर शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा होती। मराठी अस्मिता आणि मराठीची एकजूट या सभेच्या निमित्तानं दिसणार आहे। शिवाजी पार्कच्या सभेत पुन्हा एकदा लावरे तो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे। या सभेत शिंदे भाजपचे व्हिडिओ दाखवले जाणार आहेत। लावरे तो व्हिडिओसाठी शिवाजी पार्कमध्ये स्क्रीन्स देखील लावण्यात आल्या। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट देखील केलेलं आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया। राज ठाकरेंचं हे ट्विट आहे। महाराष्ट्र सैनिकांना आणि शिवसैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र। आज सायंकाळी 6:30 वाजता शिवतीर्थावरती महाराष्ट्र धर्माची पताका गाजवत उत्साहात या असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे। शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विराट जाहीर सभा आहे। सांगता प्रचाराची सभा, ऐतिहासिक सभा आहे, वादळी सभा आहे। आजची सभा सगळे म्हणतात की ठाकरेंनी सभा घेतल्या नाही। ठाकरेंना किंवा ठाकरे बंधूंना इतरांसारख्या 1760 सभा घेण्याची गरज नाही। सो सोनार की एक लोहार की, एकच सभा पुरेशी आहे बरं का। मोदी म्हणतात ना, मैं अकेला सब पे भारी, तशी आमची एक सभा सब पे भारी आहे। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। कृष्णात, आपण पाहतोय खरं तर ठाकरे बंधूंची युती झाली तेव्हापासूनच ठाकरे बंधूंनी शाखा भेटींवर हा भर दिलेला आपण बघितलेला होता। त्या तुलनेमध्ये जाहीर सभा, संयुक्त सभा ह्या कमी होत आहेत। नाशिकमध्ये पहिली सभा झाली आणि आज शिवाजी पार्कात ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा होतीये। किती महत्त्वाची आहे आजची सभा? श्रीकांत, 5 जुलैला मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्यानंतर जी वरळी डोम या ठिकाणी संयुक्त सभा झाली होती। त्यानंतर काल नाशिकमध्ये पहिली सभा, जी जंगी सभा म्हणता येईल, मोठी जाहीर सभा म्हणता येईल आणि प्रचाराच्या दृष्टीनं म्हणता येईल अशी पहिली सभा ही नाशिकमध्ये पार पडली। आणि त्यानंतर दुसरी सभा, जी मुंबईतली पहिली जाहीर सभा या शिवाजी पार्कवर होते, शिवतीर्थवर होते। आणि त्यासाठीची उत्सुकता मुंबईकरांना आहेच, कारण याच शिवाजी पार्कला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। शिवसेनेचे अनेक दसरावे, सर्व दसरा मेळावे याच ठिकाणी होत आहेत। त्याचबरोबर मनसेचा पाडव्याचा जो मेळावा असतो तो देखील याच ठिकाणी होतो। परंतु दोन्ही नेत्यांची एकत्रित सभा जी आहेत त्या साधारणतः 2 दशकानंतर होत आहेत, कारण दोन्ही ठाकरे बंधू हे 2 दशकानंतर एकत्र आलेले आहेत। आणि या एकत्रित सभेची उत्कंठता आहे, कारण मुंबई महापालिकेची निवडणूक आहे आणि या मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून दोन्ही भाऊ काय नेमकं बोलतात ते पाहणं गरजेचं आहे। कारण मुंबई महापालिका ही मुंबई महापालिकेवर ठाकरेचं, खास करून उद्धव ठाकरे यांचं 2.5 दशकं सत्ता होती। या सत्तेच्या दरम्यान अनेक प्रकल्प राबवले असल्याचा, विकास कामं केल्या असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा आहे। दुसरीकडे राज ठाकरे हे पहिल्यांदाच दोन्ही या युतीमध्ये सामील झालेले आहेत। दोघांची संयुक्त युतीमध्ये शिवशक्ती नावाने ही युती स्थापन झालेली पाहिल्यामध्ये। त्यामुळे आज राज ठाकरे प्रामुख्यानं काय बोलतात, उद्धव ठाकरे काय बोलतात आणि विरोधकांवर, महायुतीवर कशा प्रकारे टीका केली जाते दोघांकडून, त्याचबरोबर राज ठाकरेंकडून काही व्हिडिओ लावले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकंदरीतच आजच्या सभेकडं मुंबईकरांचं लक्ष आहे, कारण मुंबईतली केवळ ही एकमेव प्रचाराची सभा ह्या दोन्ही ठाकरेंची होते। ठिकठिकाणी शाखा भेटी दोन्ही भावांच्या सुरू आहेत। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांच्या देखील शाखा भेटी सुरू आहेत। परंतु मोठी जंगी जाहीर सभा ही शिवाजी पार्कवर, शिवतीर्थवर आज होते आणि याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। श्रीकांत, कृष्णात, आपण पाहतोय तब्बल 20 वर्षांनंतर ज्या पद्धतीनं राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रित आलेले आहेत, त्याच पद्धतीनं शिवसैनिक आणि मनसैनिक देखील तब्बल 20 वर्षांनंतर एकत्र येत आहेत। काय त्यांच्या भावना आहेत, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? नक्कीच जवळपास 5 जुलैनंतर या दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण किंवा एक कार्यकर्त्यांचं देखील मनोमिलन होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे गेल्या 4-5 महिन्यांमध्ये हे बऱ्यापैकी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एक दिलानं काम करताना पाहायला मिळत आहेत। बऱ्याच ठिकाणी जरी तिकीट वाटपामध्ये काही ठिकाणी नाराजी झाली असली तरी जे संघटनात्मक, दोन्ही संघटनात्मक जी घडी या मुंबई शहरामध्ये बसलेली आहे किंवा एक स्ट्रॉंग आहे, ती दोन्ही ठाकरे
बंधूंची ती या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते. जे कट्टर मनसैनिक असू दे किंवा कट्टर शिवसैनिक असू दे, हे दोघे देखील एकत्र आल्यामुळं आनंदी झालेले आहेत. आणि याचा पहिला प्रयोग जो आहे तो या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळतोय. त्यामध्ये कितपत यश येतं, कितपत सत्ता मिळण्यासाठी हे दोन्ही ठाकरे बंधू कितपत प्रयत्न करत आहेत हे देखील समोर आलेलं आहे. परंतु यामध्ये कितपत यश येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. परंतु सध्या तरी आजच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतं. त्यामुळं उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या भाषणाकडे, कारण दोघांचीही वक्तृत्वशैली ही सर्वांना माहीत आहे. ठाकरे शैली ही म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठाकरे शैलीचं भाषण ऐकण्यासाठी सर्वच मुंबईकर या शिवाजी पार्कवर येत आहेत. निश्चितच धन्यवाद कृष्णात या सविस्तर माहितीसाठी. तर दोन्ही ठाकरे आता एकत्र आल्यामुळे दोन्ही पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय. संयुक्त सभेच्या आधीच मनसैनिक आणि शिवसैनिकांची गळाभेट झाली. बाळासाहेब वरून पाहतील आणि आशीर्वाद देतील असं म्हणत कार्यकर्ते भाऊक देखील झालेले आहेत आणि या कार्यकर्त्यांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी. आणि तुम्ही बघता आहात की माझ्या मागे शिवाजी पार्कचं हे भव्य मैदान आणि अर्थातच आज या मैदानाकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. कारण मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंची संयुक्त सभा आज पार पडते. राज ठाकरेंचा फोटो छातीवर आहे आणि आता आम्ही असं बघतोय की एका बाजूला राज ठाकरे आहेत आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे आहेत. काय चित्र आहे, कारण इतर वेळी गुढीपाडवा मेळाव्याला शिवसैनिक नसतात आणि दसरा मेळाव्याला मनसैनिक नसतात. आजचा मेळावा, आजची सभा काही और आहे. सभा जी ऐतिहासिक आहे आणि ठाकरे बंधू आज या शिवतीर्थावर ते भाषण देणार आहेत. खूपच ऐतिहासिक. म्हणजे आज बघा ना तुम्ही, बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते आज शिवतीर्थावर पूर्ण होत आहे. तर खूप आनंद होतो याचा की इथे 20 वर्षांनी दोघं बंधू एकत्र येत आहेत आणि ही मराठी माणसाच्या अभिमानास्पद बाब आहे. आज मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट व्हायला लागलं आहे. हे भय्ये येतात, UP, बिहार, MP सगळे येऊन महाराष्ट्रात, मुंबईला येऊन त्यांचे व्यवसाय करतात आणि मराठी माणूस हे होत चाललं आहे आजकाल. असं पण बाळासाहेबांना नुसतंच आनंद होत नसेल तर अश्रू अनावर होत असेल त्यांच्या, कारण हे चित्र हे बाळासाहेबांना अपेक्षित हे चित्र आहे आणि महाराष्ट्राला अपेक्षित हे चित्र आहे. जे बाळासाहेबांनी स्वप्न बघितलं ते आज पूर्ण होतं. यापेक्षा मोठा आनंद बाळासाहेबांना काय असतो? नक्कीच. झालेलो थोडे, कारण आमच्याकडे भावनेचा विषय आहे आणि ही मुंबई आहे बघा, ही फक्त निवडणूक म्हणून बघू शकत नाही आपण. मुंबईचा माणूस, मराठी माणूस, हा माणूस इकडचा स्थानिक मुंबई, इथे जन्माला आलेला आहे महाराष्ट्राचा माणूस. हा मुंबई हे त्याला भावनिक आहे. बाळासाहेबांना जसं मी म्हटलं की बाळासाहेब आज पुन्हा एकदा वरून बघत असतील, त्यांना आनंद झाला असेल. आज बाळासाहेबांना काय वचन देतील दोघं बंधू मिळून आणि तुम्ही सगळे कार्यकर्ते मिळून? आम्ही महाराष्ट्र सांभाळणार एवढंच वचन आमचं त्यांच्याकडे. कारण या दिल्लीचं आपण टाकतं या महाराष्ट्राने राखलंय. हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा राहिला पाहिजे. तुम्ही आज तुमच्या डोळ्यात इतके अश्रू आहेत, तुम्ही रडता आहात. मात्र इतकी वर्ष मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढलात. मग BMC असो, विधानसभा असो, लोकसभा असो, एकमेकांच्या विरोधात अशाच प्रकारच्या स्टेजवरनं भाषणं सुद्धा झाली. ठीक आहे, काही प्रसंग असतात ज्या माणसं दुरावतात, पण आज तो म्हणजे जे म्हणतात ना, राजसाहेबांनी पण स्वतः मोठ्या मनाने येऊन त्या गोष्टी सगळ्या विसरल्यात आणि त्यांचा एक शब्द होता की ते महाराष्ट्रासाठी एकत्र आलेत. कटुता विसरली आहे. हा, निश्चित. राज ठाकरे हे त्यांच्या वक्तृत्वशैलीसाठी ओळखले जातात. सोबतच उद्धव ठाकरे हे सुद्धा आज माझा भाऊ माझ्या सोबत आहेत अशा आशयाचं विधान त्यांनी नाशिकमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे मुंबईच्या सभेमध्ये अशीच काहीशी जोरदार विधानं आणि त्याच्या राजकीय चर्चा आपल्याला ऐकायला मिळतील, ज्याचे क्षणोक्षणीचे अपडेट आम्ही झी 24 तासवर तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत.